श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी ग्रस्तोगदित खग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसून येणार आहे. बघा, हे चंद्रग्रहण दुपारी 3:20ला स्पर्श आहे. त्याचबरोबर संमीलन सायंकाळी 4:34 आहे. त्याचा मध्य आहे सायंकाळी 5:04 आणि उन्मिलन आहे सायंकाळी 5:33 आणि मोक्ष आहे म्हणजे चंद्रग्रहण सुटणारा आहे सायंकाळी 6:48. तर बघा, या ग्रहणात ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ग्रस्तोदित दिसणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही. पुण्यकाळ कोणता आहे तर बघा, चंद्रोदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्य आहे. ते प्रत्येक राशीत परत्वे ग्रहणफळ असतं, म्हणजे कुणाला शुभ फळ देणारं असतं, कुणाला मिश्र फळ तर कुणाला अनिष्ट फळ. तर बघा, शुभ फळ कोणत्या राशींना देणार आहे तर मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन ह्या राशींना शुभ फळ देणार आहे. त्याचबरोबर मिश्र फळ मेष, कर्क, धनु आणि कुंभ राशींना मिश्र फळ आहे. आणि अनिष्ट फळ ज्या राशींना आहे त्या राशींनी हे चंद्रग्रहण अजिबात पाहू नये. या दिवशी आवर्जून ह्या राशीच्या लोकांनी बाहेर अजिबात पडू नये. ह्याचे अनिष्ट फळ भोगायला लागतील. तर बघा, कोणत्या आहेत त्या राशी? वृषभ, सिंह आणि कन्या, त्याचबरोबर मकर या ज्या राशी आहेत त्यांना अनिष्ट फळ देणारे हे चंद्रग्रहण आहे. त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनीसुद्धा हे चंद्रग्रहण पाहू नये. त्याचबरोबर ज्या मातांना असे वाटते की आपल्या गर्भातील बाळावर चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम होऊ नये आणि बाळ निरोगी राहावे, त्याचबरोबर बुद्धिमान बाळ जन्माला यावे असे वाटत असेल तर प्रत्येक गर्भवती महिलेने सकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 कापणे, सोलणे, सुई दोरा वापरणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर मळणे ह्या गोष्टी टाळाव्या. त्यासाठी मग गरोदर महिलांनी काय करायला हवे तर सकाळी पहाटेच 4:30-5च्या दरम्यान उठावे. जर समजा एकटीच महिला आहे, म्हणजे आता बरेच कुटुंबात बघा पती पत्नी हे सेपरेट राहतात किंवा कामानिमित्त बाहेर राहतात आणि तुम्ही एकट्याच आहात, तर मग काय करायचं आहे, सकाळी पहाटे लवकर उठून 4:30-5च्या दरम्यान उठून अंघोळ करून देवपूजा करून पीठ वगैरे मळून घेऊन स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे. आणि 11 वाजेपर्यंत तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये ज्या काही वस्तू असतात, जसं की पीठ, आपण दळप वगैरे काढलेलं असतं, बऱ्याच गोष्टी असतात, जसं की पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, त्याचबरोबर चटणी, मीठ. तर हे जे पदार्थ आहेत ज्यांना आपण धुवून घेता येत नाहीत, ते पदार्थ त्या पदार्थांमध्ये आणि पाण्यामध्ये, खायच्या पदार्थांमध्ये आणि पाण्यामध्ये, त्याचबरोबर दुधामध्ये आपल्याला एक तुळशीचे पत्र टाकायचे आहे. ह्यामुळे काय होणार आहे, जे आपल्या भारतात जे ग्रहण लागणार आहे चंद्रग्रहण, तर त्याचे आपल्या घरातील अन्नावरती परिणाम होणार नाहीत. बघा, ज्यावेळी ग्रहण सुरू होतं आणि ग्रहण मोक्ष होतो त्या कालावधीपर्यंत खूप बदल होतात. त्याचबरोबर सूक्ष्मजीवांच्या 1000 पटीने वाढ होत असते. त्यामुळे आपल्या अन्नावर, आपल्या घरातील कुठल्याच गोष्टींवर जीवजीवाणू जे असतात, जे आपल्याला डोळ्याने न दिसणारे असतात, त्यांची वाढ झपाट्याने होऊ नये आणि त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक तुळशीपत्र टाकून घ्यायचं आहे. तर बघा, तुळशीपत्र हे 2 तारखेलाच तुम्ही तोडून टाकायचं आहे. तर 2 तारखेला पौर्णिमा आहे, तर तुम्ही गर्भवती स्त्रियांनी अजिबात तुळशीच्या झाडाला हात लावू नका. तुळशीला पौर्णिमे दिवशी पाणीसुद्धा घालत नसतात आणि ग्रहणातही तुळशीला पाणी घालायचं नाही. तर इतर घरातील कोणी व्यक्ती असेल, पुरुष मंडळी असेल, तर त्यांच्याकडून तुळशीपत्र पौर्णिमे दिवशी म्हणजे 2 तारखेला एक दिवस आधीच तोडून घ्या आणि
सर्व खाद्यपदार्थांमध्ये जसे की मी सांगितलं होतं, चटणी, मीठ, पिठं कोणतीही असो त्यांच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिठातही टाकून घ्यायचं आहे. घरातील दुधात आणि पाण्यामध्ये, अंघोळीचं पाणी असू द्या नाहीतर प्यायचं पाणी असू द्या, सर्व पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीचे पान हे टाकून घ्यायचं आहे. तर बघा सकाळी 6:20 पहाटे ते संध्याकाळी 6:47 ग्रहण आहे. तर पाळायचं कधी आहे, म्हणजे हा सूतक काळ आहे. तर पाळायचं कधी आहे, तर बघा गर्भवती स्त्रियांना शक्य असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 ग्रहणकाळ पाळायचा आहे. ग्रहणकाळामध्ये आपल्याला काही खायचं नाही, प्यायचं नाही. त्याचबरोबर बोटे वगैरे मोडायची नाहीत. कुठे खाज वगैरे आली तर खाजवायचं नाही. त्याचबरोबर शिंकायचं नाही, खोकायचं नाही आणि मोठ्याने बोलायचं नाही. बरेच नियम असतात, ते नियमांचं काटेकोरपणे पालन करा. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल अवतीभोवती काही ठिकाणी काही जणांना जे ग्रहणात पाळत नाहीत त्या मुलांमध्ये थोडाफार त्या ग्रहणाचा परिणाम झालेला असतो. तर आमच्या इथले मी सांगू शकते. बघा एक जणाचा कानामध्ये असं जणू कोणी धरला आहे, कान असा चिमटीने पकडला आहे, अशा प्रकारे कान जन्मतःच आलेला आहे. कोणाची ओठ कापलेला आहे, कोणाची जीभ कापलेली आहे, म्हणजे जन्मतःच त्यांना ती खून प्राप्त झालेली असते. कोण तिरके डोळ्याचं असतं. लहान मुलामध्ये हे व्यंग काय येतं, तर ग्रहणात त्या स्त्रीने एखादी गोष्ट केली ना, जी गोष्ट करेल ते गोष्टी होतात. काय वेळेस बोठाला बोटं जोडलेले येतात. तर एखादी स्त्री जेव्हा हाताची बोटं वगैरे मोडते त्यावेळीसुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आपल्या बाळावर ह्या ग्रहणाचा अजिबात परिणाम होऊ नये म्हणून 11 ते संध्याकाळी 6:48 ग्रहण काटेकोरपणे पाळा. शक्यतो ज्यांना जमत नसेल तर गर्भवती त्या स्त्रियांनी कमीत कमी 11 ते 3 तुम्ही शौचालयास वगैरे जाऊन येऊ शकता. मात्र खायचं नाही, काही प्यायचं नाही. तुम्हाला 11च्या आतच खायचं आहे, काही प्यायचं आहे, करू शकता. आणि मलमूत्र विसर्जन जर करायचं असेल शक्यतो टाळाच 11 ते 6:48. पण कंट्रोलच होत नसेल, तहानच लागत असेल तर एवढा वेळ 8-9 तास पाळणं होत नाही, तर तुम्ही 3 वाजेपर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत मलमूत्र विसर्जन अवश्य करू शकता. एखादा पाण्याचा घोट वगैरे घेऊ शकता. पण काही तोंडाने चावायचं नाही, खायचं नाही, नखे वगैरे कापायची नाहीत. धारदार वस्तूंचा अजिबात वापर पूर्ण दिवसामध्ये करायचा नाही. आणि 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 अतिशय काटेकोर पद्धतीने हा जो ग्रहणाचा काळ आहे तो पाळायचा आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळी ग्रहण पाळतो त्यावेळी आपल्याला देवाचे नामस्मरण, मंत्र जप अवश्य करायचं आहे. तर कोणता मंत्र जप करायचा आहे, तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचा तुमच्या मुलीवरती म्हणजे बाळावरती आशीर्वाद कायम राहील. त्याचबरोबर हर हर महादेवचा तुम्ही मंत्र जप करू शकता. किंवा एखादा गुरु तुम्ही केलेला असेल तर गुरुचा मंत्रसुद्धा तुम्ही जप करू शकता. जर नसेल तुम्ही गुरु केला तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहा. फक्त नामस्मरण हातामध्ये माळ घेऊन अजिबात करू नका. आपल्याला बोटांची हालचाल शक्यतो टाळायची आहे. त्यामुळे नामस्मरण हे फक्त मुखाने करायचं आहे. अजिबात कुठल्याही प्रकारे मोजण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि बघा ह्या काळात जेवढे नामस्मरण तुम्ही कराल तितके 1000 पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या बाळालासुद्धा मिळणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं बाळ आरोग्यपूर्ण त्याचबरोबर बुद्धीने चलाक असं व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच हे काटेकोर नियम पाळा. त्याचबरोबर बघा 6:48 जेव्हा ग्रहणकाळ संपतो त्यावेळी काय करायचं आहे, तर त्यावेळी सगळ्यात पहिलं तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग तुम्ही इतर कर्मे आटपू शकता. म्हणजे स्वयंपाक करू शकता, जेवू शकता, चहा पिऊ शकता, अगदी काहीही करू शकता. पण 6:48 तुम्हाला हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत.
व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि ही माहिती ज्योतिषशास्त्र आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतीनुसार शेअर केलेली आहे. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशाच पारंपरिक पद्धतीने सणवार, रीतिरिवाज, समारंभ, त्याचबरोबर ग्रहणकाळ कसा पाळायचा असे व्हिडिओ मी घेऊन येत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तोपर्यंत धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न पडलेच असतील तर नक्कीच कमेंट करू शकता. मी त्या तुमच्या कमेंटचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न अवश्य करेल, म्हणजे तुमच्या प्रश्नांचं निरसन नक्कीच करेल. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून, कुठून आणि कधी पाहताय नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.